रामनवमीला रामफळाचे विशेष महत्त्व असते. अनेक लोक असे आहेत ज्यांनी रामफळ खाल्ले नसेल, पण आरोग्याच्या दृष्टीने रामफळ अत्यंत गुणकारी आहे. जाणून घेऊया काय आहे ते. रामफळ खाण्याचे फायदे. आपल्या आरोग्यासाठी सर्वच फळ खाणे चांगले असते. त्यात फायबरसह अनेक पोषक तत्वे देखील असतात. रामनवमीच्या दरम्यान रामफळाला विशेष महत्त्व असते. रामफळ आरोग्यासाठी फारच गुणकारी असले तरी अनेक लोक हे खात नाहीत. फार कमी लोकांना या फळाबद्दल माहिती असते. रामफळ हे आरोग्यासाठी गुणकारी आहेच, तसेच मधुमेहासाठी फायदेशीर आहे. रामफळ हे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. मधुमेह झाल्यानंतर खाण्याच्या वेळा डाएट फॉलो करावा लागतो. अशा वेळी संध्याकाळी भूक लागली तर रामफळ खाऊ शकतात. रामफळ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच त्यात अँटी कॅन्सर क्षमता देखील आहे. डायबेटिक लोकांनी रामफळ खाल्ले पाहिजे. रोगप्रतिकार शक्ती वाढते. बदललेल्या ऋतूचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊन तुम्ही आजारी पडत असाल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमजोर आहे असे समजावे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रामफळ हे उत्तम पर्याय आहे. रामफळात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी असते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. रामफळ हे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. वयाच्या 30नंतर अनेकांना ॲक्नेचा त्रास होतो. याला अडल्ट ॲक्ने देखील म्हणतात. रामफळाच्या सेवनामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. तसेच त्वचेच्या विकासापासून सुटका देखील मिळू शकते. केसांची सुंदरता. त्वचेप्रमाणेच केसांसाठी देखील रामफळ उपयुक्त आहे. रामफळामध्ये व्हिटॅमिन सी असते, ते तुमच्या केसांना चमक देते. यासोबतच केस गळणे कमी होऊन केस मजबूत होतात. तुम्हाला सुद्धा सुंदर केस करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता? रामफळ खाऊ शकता. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.